वार होता गुरुवार. वेळ होती 8 ते 9 सुमारास. सगळी मुलं एका जागेत बसली होती. तर एक जण म्हणलं चला कुठेतरी फिरायला. मग सगळ्यांनी विचार करून ठरवलं चला रायगडला. पुढे काय झालं नक्की बघा. सगळं नियोजन करून वार ठरवलं रविवार. उद्या आम्ही जाणार रायगडला. पाण्याने नियोजन चालू आहे. तर पाणी आलं नेहला आम्ही विषय काय झालाय. आम्ही उद्या सकाळी रायगडला जाणार आहे. सकाळी 4 वाजता काय हलणार होतो पण आम्ही 1 वाजले 3 वाजता जाणार आहे. अरे मग 1 मिनिट चालू लोक नाही. तर विषय काय झाला आम्ही सकाळी 4 वाजता हलणार होतो आणि 10 वाजेपासून आम्ही झोपायचा प्रयत्न करतो पण काय कोणाला झोप लागना. आता वाजल्यात 1 तरी आम्ही अजून फिरतोच आणि 4 वाजता जायचं आहे. सगळी गँग चाललेली आहे. सगळी आता कोजीमधनं बाहेर चालले आहेत सगळी. जरा काहीतरी नाश्ता वगैरे करून वगैरे स्प्राईट वगैरे पिऊ म्हणते ते निघून चालू आहे त्यांचं. 1 वाजले असल्यामुळे नाश्ता तर नाही काय मिळाला. मग आम्हाला जे काही भेटेल ते खाल्लं आणि आलो. तर आता विषय काय झाला आहे पाणी संपलं रूम मध्ये आणि पाण्याला जायचंय आणि कोणा तयार होणार आहे. सगळी कटाळी ती 1 वाजता मिसमिट झाली ती हे काय. सुमितला जायचंय पण सुमितला सोबत कोणी नाही. सोनं वगैरे मस्त ज्यूस वगैरे बसलाय. आम्ही आहे तिथं. रविवारी पहाटे 3:20 आम्ही आमचं सगळं ओरकून खाली आलो. गाड्या वगैरे पुसल्या, गाडी वगैरे पूजा केली आणि निघालो रायगडच्या दिशेने. पुढे 3 गाड्या आणि माझी एक अशा मिळून आमच्या 4 गाड्या होत्या आणि आम्ही 8 जण होतो. पुण्यातलं न ट्रॉफिक लागल्यामुळे आम्ही खूपच खुश होतो आणि रस्ता पार करत चाललो होतो. सकाळचे 3:30 वाजले होते आणि आम्हाला नाश्त्याच्या वर काय सोय नव्हती. मग आम्ही गाडीचे पेट्रोल भरले आणि नंतर निघालो आम्ही आमच्या दिशेने. गड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार. गड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार. आम्ही गड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार. आम्ही गड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार. निशान भगवे भूवर फडके शत्रूचे मग काळीच धडके. निशान भगवे भूवर फडके शत्रूचे मग काळीच निशान भगवे. नंतर आम्ही 5 मिनिटाचा ब्रेक घेतला. काही जणांचे फोटोशूटचं नियोजन होतं. फोटोशूट वगैरे केले तिथं आम्ही. बघा फोटोशूटला काय म्हणतात ते. सध्या स्प्लेंडरवर फोटोशूट चालू आहे इथं. असं हे गाडले आहेत भरपूर. ओम बघा फोटोशूट झाल्यानंतर थोडे 5 किलोमीटर पुढे गेले थोडा आमचा एक किस्सा झाला आणि तो किस्सा सांगण्यासारखा नाहीये. तरी बघा आमच्या मित्रांची प्रतिक्रिया काय आहे त्या किस्स्याबद्दल. बघतो आहे तू हाय गाईज आणि तो असं झालेलं आहे. होत असतंय त्यात काय नसतं एवढं. रस्ते वो बेगाने झूठे वो अफसाने तू ना हो जिनमें हो थोडी उम्र है. आणखी थोडं पुढे गेल्यानंतर आम्हाला फोटोशूटसाठी एकदम भारी पॉईंट सापडला. मग काय लावली गाडी साईडला आणि लागलं फोटोशूट करायला. तरी मित्रांची प्रतिक्रिया काय आहे पुढे बघा तुम्ही. फोटोशूटचं नियोजन झालं इथं. बाहेर निघतात काय माझं एक काढू द्या चढताना गाठात त्या. मला तरी सूर्याची प्रभा पसरली नभा कसा उभा हा रायगड. वर्धमावळाच्या वेगळा लावतो लळा रायगड. भले सैतान मुलुक मैदान त्यात. आणि हा ब्रेक फोटोशूटसाठी नव्हता तर तो नाश्ता करण्यासाठी होता. फक्त फोटोशूटनं पॉट भरत नाही. मग आम्ही नाश्ता करायला गेलो आणि नाश्त्याला काय खाल्लं ते बघा. एक शिल्लक आहे नाही एक कसं आहे अजून कुठं करतो.
नाश्ता केल्यानंतर थोडं नियोजन केलं आणि नंतर निघालो. नाश्ता केल्यानंतर आम्ही राईट साईडला टर्न घेऊन निघालो. जिथनं काहीतरी 21 किलोमीटर पुढे रायगड होता. मस्त गाण्याच्या आणि मोसमच्या सुरात आम्ही पुढचा प्रवास चालू केला. सूर्याची प्रभा पसरली नभा कसा उभा हा रायगड अर्ध मावळा जगा वेगळा लावतो लळा रायगड सूर्याची प्रभा पसरली नभा कसा उभा हा रायगड अर्ध मावळा जगा वेगळा लावतो लळा रायगड भले सैतान मुलुक मैदान त्यात बेभान रायगड शिवाचा भास जणू कैलास शोभतो खास रायगड हे राहिलेत काय अजून? आणि गाईज आता जे एक कोण सोन्या नाही गेलं वेस्टिंग बस बंद इथं लय भारी दुकान भेटतं. पुण्यापासून निघल्यापासून हा एक शब्द बोलला, ऐका. चल लवकर चला थोडं वरती गेल्यानंतर आम्ही 5 मिनिटाचा ब्रेक घेतला. थोडं पाणी प्यायलं, थोडं एनर्जी ड्रिंक घेतलं आणि थोड्या वेळ बसलो. आणि तिथे आपले थोडे फॅन्स गाठ पडले. मग काय ते म्हणले ठीक आहे आम्हाला बी तुझ्या लॉकमध्ये घे. मग काय त्यांना बी लॉकमध्ये घेतलं. बघा तो कॅमेरा समोर कसा करतोय. वाट चालावी चालावी वाट चाला. 40 ते 45 मिनिटात आम्ही महादरवाजापाशी आलो आणि इथं काही जणांचे फोटोशूट चालू आहे. बघा काय म्हणतो फोटोशूट चालू आहे. वगैरे द्यावीला कॅमेरा म्हणून आणलाय आम्ही इथं. तसं काय फिरायचं नक्की नव्हतं. आणि खालची जाऊ खालची आणलंय तर पैसे आमचे कार्यकर्ते आयफोन सध्या आयफोन हे चालू आहे लॉसमध्ये त्यामुळे दिसत नाहीत. आणि आम्ही महादरवाजापाशी आमच्या गँगचा फोटो काढला आणि तिथं आपले फॅन भेटले. मग काय काढले त्यांचे पण फोटो आणि खूपच त्यांना भेटून भारी वाटलं. दिसत नाही. आम्ही आता मेन दरवाजा पार करून वरती आलोय. जे गॅंग बघू शकतो सगळी आमचं थकलेली आहे. सोन्याच्या अवस्था बघू शकतो मी. भाऊ दाखव भाऊ मेन आहे. अरे उभा डॉक्टर मोबाईल करतो. कसं माहितीये का आपला दोस्त आहे मावस भाऊ त्याला का नाही आपण तिथपर्यंत तिकडे दाखव तिकडे खांद्यावर घेऊन जाऊ शकतो. काय अटक मोठा कोण ढकलून देतो का? नाही ढकलून नाही भाऊ आहे. बस आता ठीक आहे लॉग निखिलाने सोन्याने टाकून दिलं. शेवटी भाऊच भाऊ कामाळत असतो. आपली गँग निमावर गेली. अरे भाऊ शेवटी भाऊके हाल बेहाल एक काम करतो आम्ही समाधीपाशी जाऊन थांबतो. कमांडो खरं मावळा आता 100 बसलाय पण वर जाणं म्हणलं पायऱ्या चालतच पायऱ्या जाणं चालत म्हणलं. ठीक आहे. वरती गेल्यानंतर आधी आम्ही हत्ती तलाव बघितला आणि नंतर मी आणि निखिलने गंगासागर तलावापाशी जाऊन तिथला नजारा बघितला. खूपच भारी होता. बघा कंटिन्यू. आणि तिथं इतकं थंड पाणी होतं ना लई भारी. आणि आम्ही तिथं थोडं पाणी काढलं, थोडं फ्रेश वगैरे झालो मी आणि निखिल. एकदम भारी एकदम फ्रेश वाटलं. सगळा थकवा गेला तिथे. इतकं भारी वाटलं ना खरंच. नंतर आम्ही बाजारपेठपाशी गेलो आणि तिथे एक जण म्हणले निखिलला फोटो काढा. आणि आमचा निखिल कधीच कोणाला मदतीला नाही म्हणत नाही. मग काय निखिलने बी यांचे फोटो काढले. त्यांना बी खूप आवडले फोटो. आणि नंतर आम्ही पुढे गेलो. नंतर आम्ही जगदीश्वर मंदिरात गेलो. तिथे बाहेर नदीचं दर्शन घेतलं. नंतर आतमध्ये गेलो. आतमध्ये खूपच अंधार होता आणि खूपच गर्दी होती. नंतर आम्ही पिंडीचं वर दर्शन घेतलं. एकदम भारी वाटलं दर्शन घेऊन. नंतर एकदम सगळा थकवाच गायब झाला आमचा. नंतर आम्ही बाहेर येऊन गार हवेला बसलो.
नंतर आम्ही पाठीमागे महाराजांच्या समाधीपाशी गेलो. हिरोजी इंदरकर. नंतर आम्ही महाराजांच्या महालाकडे गेलो, जिथे महाराजांचा मोठा सोहळ्यात राज्याभिषेक पार पडला. त्या ठिकाणी गेलो आम्ही. तिथे पुढे महाराजांचं सिंहासन होतं, तिथं महाराजांचं दर्शन वगैरे घेतलं. तिथं काहीतरी आता कार्यक्रमाचं नियोजन चालू होतं. तिथे 2 मिनटं थांबलो, मस्त एकदम भारी दर्शन वगैरे घेतलं आणि तिथनं पुढे गेलो. आणखी रायगडावरती एक गुफा आहे, तिथे सांगितलं जाते की महाराजांच्या गुप्त बैठकी मीटिंग वगैरे तिथं होत असतात. चला चला, लाईटला बॅटरी टॉर्च लाव ना. अरे इतकं दिसत नाही टॉर्च सांग. सिक्रेट टॉप मध्ये ते सिरीज मध्ये येतं ते महाराजांचं सिंहासन लपून म्हणजे हित आणून ठेवलं होतं ते ठिकाण आहे. बांधकाम होते त्याच्या जरी नंतर आम्ही रायगडावरचे धान्य ठेवायचे टाक्या वगैरे बघितल्या. त्यानंतर पुढे गेल्यानंतर आम्ही महाराजांच्या राणींचे महाल वगैरे बघितले. महाल गेल्यानंतर आम्ही सध्या निखिलला रोपे बघायचे, रोपे बघण्यासाठी आलो आम्ही. निखिल बाकी ते खुश आहे रोपे बघून. आम्ही इथंच फक्त रोपे बघायला आलतो. साईडला हॉटेल दिसलं, त्याला जेवण करायचं नियोजन चालू आहे. आम्ही नवीन वाट शोधत खाली चाललोय. मेरे साथ मेरे 2 टीम है, एक निखिल है, एक ओम. घर फिरून वगैरे सगळं झालेलं आहे. आता चाललोय खाली आम्ही. महादरवाजाच्या खालती पाण्याचा एक ब्रेक घेतला आहे. काय द्यायचं ह्याला? पडेल माग ती पाणी आहे का? पाणी द्या. आपण ह्यातनं एक मधनं शॉर्टकट आहे आणि मी इकडनं आलो, बाकी गँग सगळी इकडनं आली. सावकाश सावकाश सावकाश. ओम दादा, मित्रांनो प्लीज ओमच्या मामाला व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. पहाड़ों से रास्ता ढूंढते ढूंढते हम नीचे जा रहे हैं. नोट करती काय मधनं यावं लागतंय. तर विषय काय झाला आता, मला काय त्यातनं उतरता येईल ना, म्हणून मी आपलं चालत आलो. तर हे आमची गँग बघा कशी कुठनं कशा गेले. सावकाश रे होक. ए सावकाश थांब की ती. ए साव काय मी तुमच्या यायला नाही. रिस्क किती यायला लागली कसं मी कुठे जाईल ती. सावकाश घेतलं वामा सावकाश. मधनं चालत येताना आम्हाला हे मंदिर भेटलं. जय श्रीराम जय श्रीराम. सध्या आम्ही फायनली उतरलोय खाली, चाललोय गाडी वगैरे. रोड गाड्यानं चाललंय आणि आम्ही शेवटी दर्शन घेऊन बाहेर सोडून चाललोय आता खाली. नंतर आम्ही एका झाडाच्या शोधात गेलो एकदम गार हवेत बसण्यासाठी
आणि आम्हाला थोडं 1 ते 1.5 किलोमीटर खाली आल्यानंतर आम्ही एकदम मस्त झाड सापडलं आहे. तिथं आम्ही थोडं थांबलो. आणि आमच्या गँगमधले 3 मेंबर आणि गडाव होते आणि आम्ही त्यांच्या खाली वाट बसलोय आणि शेवटी ते आलेच. कापायला लागलं पाय लय मजा. ते काहीकडून उतरून सगळं आम्ही आलो होतो जाऊनचे दर्शन घ्यायला आलो. ॲक्च्युली माझा वर्ष चप्पल आहे त्यामुळे आता मित्र म्हणून व्हिडिओ करतो. ज्या मातेनं स्वराज्याचं देखणं स्वप्न हे आपल्या कुशीतून कृतीतून आणि विचारातून पाहिलं त्या राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ यांच्या चरणी ही राजकथा सस्नेह तामिनी घाट संपत आलाय. आमच्या नवरदेवचा फोटोशूट चालू आहे इथं. आणि हे ओम वालगे एनवर मध्ये फोटो काढतात आणि आयफोनवर सांगतात कसं काढायचं. ओ स्माईल, ओ स्माईल, खूप गमती स्माईल. सोनू शेट स्माईल. फोटोशूट झाल्यानंतर आम्ही नंतर पुढे गेलो आणि पुढे गेल्यानंतर एक आम्ही हॉटेल बघितलं. हॉटेलमध्ये थांबलो, पाणी वगैरे पिलो, गार वगैरे एकदम फ्रेश झालो आणि पुढे निघालो आणखी. तर असा होता आमचा पुणे तो रायगड प्रवास.